आकाश प्रकाशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. राजस, सात्विक, तामस असे गुणभेद असतात. शक्ती देवी आसुरी दोघांची जननी असते. साधकांच्या भावनेनुसार साधनेत प्रवृत्ती होत असते. लक्षात ठेवा, ब्रह्मा तोच हरी आहे आणि हरी तोच शिव. आणि हीच त्रिमूर्ती एकवटलेला साक्षात रूप म्हणजे दत्तावतार. वेगवेगळ्या मार्गाने नदी जरी वाहत असेल तर ती नदी समुद्रात येऊन मिळते. त्याचप्रमाणे साधनेची आणि साधकाची मार्ग जरी वेगवेगळे असेल तरी आत्मस्वरूपी परमात्म्याला कशाची आवश्यकता असते? शरण जाणे हाच शेवट असते. शंका कुशंका न करता आपलं सर्वस्व ईश्वराला अर्पण केलं पाहिजे. तरच जीवनात साक्षात्कार म्हणजेच चमत्कार होऊ शकतो. वास्तविक अभ्यास केला तर शिव आणि शक्ती एकच आहेत. उत्पत्ती, लय, अंतर, त्रिगुण, त्रिगुणात्मक. गुरुदेव दत्त प्रभूंच्या सहवासामध्ये येऊन तुम्हा आम्हाला आपल्या मनाला खूप समाधान वाटते. आता सगळे तुम्ही देवाच्या सानिध्यात राहा. मोह, माया, लोभ, मत्सर आपलं तुपलं सगळं विसरून देवाला शरण जा. मग बघा, मनामध्ये कसलाच वाईट विचार येणार नाही आणि तुम्हाला साधनेची शक्ती मिळेल. बाकी सर्व गुरुरायांची मर्जी. दिगंबरा दिगंबरा गुरुदेव दत्त दिगंबरा दिवाणजी, सर्व भक्तांना प्रसाद वाटप करा. महंत, मी गोपालगीर. होय, मला ज्ञात आहे. तुमच्याबद्दल मी खूप ऐकून आहे. बरं झालं तुम्ही इथे आलात. या मठाला तुमची नितांत गरज आहे. या भूतलावर जन्म घेऊन विधिलिखित कार्य करावं लागते. गोपाळगीर, तुमच्या तपश्चर्येच्या काळात या मठामध्ये तुमच्या हातून अनेक कार्य होणार आहेत. साधनेतून तपश्चर्येची, उपासनेची फळ तुम्हाला मिळणार आहे. परंतु या फळासोबत काही काटेही टोचण्याची शक्यता आहे. हा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाहीये. केवळ बीज मंत्राचे उच्चारण केल्याने फळ मिळते असे नाही, तर त्या बीज मंत्राला जोपासून सांभाळून ठेवावे लागते. यात अनेक आसुरी शक्ती तुमची परीक्षा घेणार आहेत. तेव्हा आपल्या बीज मंत्रासोबत इंद्रियावरही नियंत्रण करायला शिकावं लागेल. महंत, मी तुमची आज्ञा कधीही मोडणार नाही. तुम्हास जे अपेक्षित आहे त्यावर मी खरा उतरील. संकट कितीही येऊ द्या. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिवाणजी, हे गोपाळगीर आहेत. आपल्यासोबत इथंच राहणार आहेत. त्यांना त्यांची खोली दाखवा. या महाराज.